सर, माझा पहिला प्रश्न तुम्हाला असा असेल की हे जे प्रशिक्षण केंद्र चालू होतं, आठवड्यातून किती दिवस हे प्रशिक्षण केंद्र सुरू राहणार आहे? शासनाच्या नियमानुसार या सर्व रिक्षा चालकांसाठी, ओला चालकांसाठी हे जे सगळे चालक आहेत जे अमराठी आहेत, तर अमराठी चालकांना आपण 4 तासांचा प्रशिक्षण वर्ग तयार केलेला आहे. मग दिवसाला 1 तास असेल किंवा दिवसाला 2 तास असेल, आपण काय करतो आहे, सुरुवातीला आपल्या कार्यालयात सगळ्यांची नोंद करून घेतो आहे. मीरा भाईंदर शहरात जवळजवळ भाईंदर पूर्व, नवघर, भाईंदर पश्चिम, उत्तन, मीरा रोड, पेंकरपाडा या अशा सर्व ठिकाणी 11 केंद्र आपण उभी केलेली आहेत. प्रत्येक केंद्रामध्ये किमान 50 विद्यार्थी आपण समाविष्ट करून घेतो, जेणेकरून शिकवताना सोपं जाईल आणि शिकणाऱ्याला सोपं जाईल. अशा प्रकारे परिवहन मंत्री प्रतापजी सरनाईक साहेब यांच्या संकल्पनेतून अमराठी आपल्या रिक्षा चालकांना, वाहन चालकांना आपण मराठी शिकवण्याचा, मराठी भाषा त्यांच्या मुखावाटे या महाराष्ट्रामध्ये ऐकण्यात यावी यासाठी हा पूर्ण प्रयत्न आपण करत आहोत. त्याचा प्रशिक्षण वर्गाचा श्रीगणेशा आज जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून आपण होत आहे आणि आता हळूहळू पुढे 15 ऑगस्टपर्यंत मुदत शासनाने आपल्याला दिलेली आहे. मीरा भाईंदर शहरात RTOचा आकडा जो आहे, या सर्वांचा आकडा हा कुठेतरी 3,500-4 हजाराच्या वरती आपला तो आकडा या सर्व लोकांना कव्हर करण्याचा मानसिकता आणि मानस हा आम्ही या ठिकाणी ठेवलेला आहे. आमच्या आजच्या कार्यक्रमाला 150 या रिक्षा चालकांची समावेश झालेला आहे. 150 विद्यार्थी मराठी भाषेचं गुणगान ऐकत आहेत आणि बोलायला शिकत आहेत. सर, माझा पुढचा प्रश्न तुम्हाला असा असणार आहे, जसं प्रताप सरनाईक साहेबांनी हे जे सांगितलं आहे की 15 ऑगस्टपर्यंत मराठी हे आलंच पाहिजे, ही घोषणा ॲक्च्युली एप्रिलमध्येच झाली होती आणि आत्ता 1 जूनपासून जसं म्हणताय की 1 जूनपासून कार्यशाळा चालू होणार आहे. पण आज 10 जून आहे. आज जर तुम्ही 10 जूनपासून 15 ऑगस्टपर्यंतचा वेळ बघितला तर 65 डेज आहे त्या लोकांना शिकायला. तर ही वेळ कुठेतरी कमी वाटते का? म्हणजे त्या 65 डेमध्ये ते लोक शिकून निघतील का? बघा, विषय असा आहे की मराठी भाषा त्यांनी बोलावी म्हणजे नेमकं काय करावं. जेव्हा त्यांच्या रिक्षामध्ये, ओलामध्ये, उबेरमध्ये एखादा ग्राहक बसतो, त्या ग्राहकाशी त्यांनी मराठीत बोललं पाहिजे. ताई बसा, आजी बसा, आजोबा बसा, कुठे तुम्हाला जायचं आहे, तुमचं प्रवासाचं भाडं किती असेल, हे जे काही महत्त्वाचं एक कम्युनिकेशन आहे, एक संभाषण आहे, ते मराठीत व्हावं अशी एक पुस्तिका 2 पानांची RTO डिपार्टमेंटच्या सहकार्याने आम्ही बनवलेली आहे. आणि ती पुस्तिका आम्ही 4 तासामध्ये त्यांना शिकवून त्यांची आपण लहानपणी तोंडी परीक्षा जशी घ्यायचो अशी तोंडी परीक्षा घेण्यात येईल. आणि जे हे विद्यार्थी तोंडी परीक्षेमध्ये यशस्वीरित्या पाडतील, त्यामध्ये त्या सहभाग होऊन त्यांना यश मिळेल, त्यांनाच आपण सर्टिफिकेट देणार आहोत. जेणेकरून भविष्यामध्ये आम्ही मराठी शिकत आहोत, आम्हाला मराठी शिकायची आहे आणि मराठी ही आमची कर्मभूमीतली भाषा आहे, ह्या भावनेने ही व्यक्ती या महाराष्ट्रामध्ये नांदतील. पुढचा आणि शेवटचा प्रश्न तुम्हाला हाच असणार आहे की आगामी निवडणुका येत आहेत म्हणून फक्त मराठीचा जो मुद्दा आहे तो ताणून धरताय का, असं विरोधकांचं आणि अगदी जनतेचं देखील म्हणणं आहे. यावरती काय बोलाल? बघा, आगामी निवडणुका 3.5 वर्षानंतर लोकसभा येईल आणि नंतर मग 3 वर्षानंतर 3.5 वर्षानंतर विधानसभा येईल. 3 वर्ष इतका मोठ्या काळामध्ये कोणी राजकीय असे खेळ खेळत नाही. प्रामुख्याने ज्या विधानसभेत जर आपण सरनाईक साहेबांचा तो उल्लेख केला, त्यांच्या स्वतःच्या विधानसभेत मीरा भाईंदर शहरामध्ये जवळजवळ 60-70% हे अमराठी आहेत. आता मग या अमराठीला मराठी शिकून मराठीवाल्यांचा रोष आपल्यावरती घ्यावा आणि ते मतदान कुठेतरी आपल्याकडून निघून जावं, इतकं मला असं वाटतं सरनाईक साहेब इतकी मोठी चूक करणार नाही. त्यांचं मराठीवरती प्रेम आहे आणि ते त्यांच्या अमराठीवरती किंवा त्यांच्या त्या भाषेवरती किंवा त्यांचं जे UP बिहारची लोक आहेत किंवा इतर राज्यातून आलेले आहेत त्यांचा अपमान करत नाही आहेत. त्यांना ते सांगतायत की 20-20 वर्ष, 15-15 वर्ष तुम्ही या मातीत येऊन राहिलात, या मातीने तुम्हाला रोजीरोटी दिली. मग जी माती तुमचं पोट भरवते, जी माती तुमच्या कुटुंबाचं भूकचं पूर्ण करते, मग त्या मातीची भाषा तुम्ही शिकली नाही पाहिजे का? हा एक गोडवा आहे. मराठी भाषा हा एक गोडवा आहे. तो गोडवा पसरवण्याचं काम पूर्ण महाराष्ट्रामध्ये आदरणीय सरनाईक साहेब करत आहेत. धन्यवाद साहेब, धन्यवाद.